नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आय टी शिर्डी. आज आपण आजच्या या लेसनमध्ये ग्रिड, ग्रेड अँड स्ट्रक्चर ऑफ ग्राइंडिंग व्हील, ग्राइंडिंग या लेसनच्या अनुषंगाने ग्राइंडिंग मशीनच्या बाबत ही आपण माहिती पाहत असताना, ग्राइंडिंग मशीनवर काम करत असताना वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या आकाराचे ग्राइंडिंग व्हील हे वापरले जातात आणि या ग्राइंडिंग व्हीलच्या अनुषंगाने आपल्याला त्या संदर्भात ग्रिड, ग्रेड अँड स्ट्रक्चर ऑफ ग्राइंडिंग व्हील संदर्भाची माहिती असणं गरजेचे आहे. तर त्यामध्ये आपण प्रथम पाहूया ग्रिड ऑर ग्रेन. ग्रिड ऑर ग्रेन साईज, ग्रिड ऑर ग्रेन साईज म्हणतात त्याला. तर ॲब्रिव्हिएशनचे मोठे कण, आता खाणीमध्ये निसर्गामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये कण असे बाहेर काढले जातात. तर ॲब्रिव्हिएशनचे मोठे कण बाहेर काढून क्रशिंग करून त्याचे बारीक कणांमध्ये रूपांतर केले जाते. या कणांना विशिष्ट अशा होलच्या चाळणीत त्याला चाळून त्याचे वर्गीकरण केले जाते. अशा या ॲब्रिव्हिएशनच्या कणांना ग्रिड किंवा ग्रेन असे म्हणतात. या अशा ॲब्रिव्हिएशनच्या कणांना ग्रिड किंवा ग्रेन असे म्हणतात. आता आपण पाहतो आपल्या रस्त्याचं काम करताना खडी वापरतो. त्या खडी क्रेशिंग मशीन जर तुम्ही पाहिली, मोठ्याले दगडे त्याच्यात टाकतात. दगडे टाकल्यानंतर त्या ठिकाणी देखील त्या खडीची वर्गवारी केली जाते. मोठी खडी, छोटी खडी, बारीक सिमेंटसारखी देखील पावडर त्या दगडाची बनली जाते. असे विशिष्ट असे चाळणीतूनच ते सगळे वर्गवारी होत असते. तशाच प्रकारे या ग्रिड किंवा ग्रेन ग्राइंडिंग व्हीलच्या संदर्भात वर्गवारी आपण पाहत असताना ॲब्रिव्हिएशनचे मोठे कण हे बाहेर काढून त्याचे बारीक कणात रूपांतर केले जाते. या कणांना विशिष्ट अशा चाळणीतून चाळले जाते आणि त्याचे वर्गीकरण केले जाते. या ॲब्रिव्हिएशनच्या कणांना ग्रिड किंवा ग्रेन असं संबोधलं जातं, म्हटलं जातं. ज्या चाळणीतून चाळले जातात त्या नंबरने ते ओळखले जातात. ज्या चाळणीतून ते चाळले जातात त्या नंबरने ते ओळखले जातात. असे हे ग्रिड किंवा ग्रेन 10 पासून 600 नंबर या कणांना देतात. 10 पासून 600 पर्यंत हे नंबर या ग्रिड किंवा ग्रेनना देतात. तर ग्रिडची साईज ही नंबरवरून दर्शवतात. ग्रिडची साईज अशा या नंबरवरून दर्शवली जाते. तर चाळणीला असलेल्या छिद्राच्या संख्येवरून, चाळणीतून जे चाळले जातात त्या चाळणीला असलेल्या छिद्राच्या संख्येवरून, साईजवरून त्यावर ते अवलंबून असतं. त्यामध्ये 1 सेंटीमीटर चौकोनात जितकी छिद्रे जास्त, 1 सेंटीमीटर चौकोनात, समजा या 1 सेंटीमीटर चौकोनात जितके छिद्र जास्त तेवढी ग्रेन साईज सूक्ष्म, बारीक समजतात. जेवढे छिद्र जास्त तेवढी ग्रेन साईज छोटी, म्हणजे अशा पद्धतीने ही ग्रेन साईज समजतात. त्यावर वर्गवारी केली जाते. तर ग्रेनची वर्गवारी IS सिस्टीमप्रमाणे ग्रेन किंवा ग्रेनची वर्गवारी ISI सिस्टीमप्रमाणे कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन अशा प्रकारामध्ये केली जाते. त्या कोर्स ग्रेनमध्ये येणारे ग्रेन 10, 12, 14, 16, 20 आणि 24 अशा नंबरचे हे ग्रेन येतात. मीडियममध्ये 30, 36, 46, 54 आणि 60. फाईन ग्रेनमध्ये येणारे नंबर 80, 100, 120, 150 आणि 150. त्याच्यानंतर व्हेरी फाईन ISI नुसार, वर्गीकरणानुसार ग्रेनचा पुढचा प्रकार व्हेरी फाईन. त्याच्यामध्ये 200, 240, 280, 320, 40, 320, 400, 500 आणि 600 अशा प्रकारे हे 10 ते 600 पर्यंत या ग्रेन किंवा ग्रिडची वर्गवारी ISI नुसार केली जाते. तर ही आपण वर्गवारी ग्रिड किंवा ग्रेन संदर्भातली पाहिली. पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत ग्रेड. ग्राइंडिंग व्हीलमध्ये ॲब्रिव्हिएशनच्या कणांना, ग्राइंडिंग व्हीलमध्ये जे विशिष्ट आता आपण चाळण्यातून जे ॲब्रिव्हिएशनचे कण वेगळे केलेले आहेत, वर्गवारी केलेली आहे, अशा ॲब्रिव्हिएशनच्या कणांना एकत्र पकडून ठेवण्याची
बॉन्डची जी ताकद असते त्यास त्या ग्राइंडिंग व्हीलची ग्रेड असे म्हणतात. आता आपण घरामध्ये दिवाळीच्या वेळेस किंवा इतर वेळेस लाडू बनवतो, त्या ठिकाणी रव्याचे लाडू बनवतो. रव्याचा लाडू बनवत असताना साखर त्यामध्ये टाकतो, तर रवा हे ॲग्रेसिव्ह झाले थोडक्यात या ठिकाणी आणि साखर हे बॉन्डिंग मटेरियल झालं. तशाच प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेन्स आहेत आणि त्याच्यापासून व्हील बनवत असताना त्या ॲग्रेसिव्हच्या कणांना एकत्र पकडून ठेवण्याकरता बॉन्ड या माध्यमाचा उपयोग होत असतो. तर ग्राइंडिंग व्हीलमध्ये ॲग्रेसिव्हच्या कणांना ह्या ॲग्रेसिव्हच्या कणांना एकत्र पकडून ठेवण्याची जी बॉन्डची ताकद असते त्या ग्राइंडिंग व्हीलची ग्रेड असे म्हणतात. ग्रेड ही व्हीलला दिल्या गेलेल्या उष्णतेवर अवलंबून असते. व्हील तयार करत असताना त्या व्हीलला दिली जाणारी उष्णता त्यावर ही ग्रेड अवलंबून असते. त्यावरून व्हीलची ग्रेड ठरवली जाते. हार्ड व्हीलचा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. हार्ड व्हीलचा बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. बॉन्डमुळे ग्रीट किंवा ग्रेड अनेक ठिकाणी घट्ट पकडले जातात. हे जे काही बॉन्डिंग मटेरियल वापरलं जातं ग्राइंडिंग व्हील तयार करताना आणि त्यामुळं त्या ॲग्रेसिव्ह ग्रेन्स एकत्र घट्ट पकडून ठेवल्या जातात. या ग्रीटच्या झिजण्याचा रेट कमी होतो, त्यामुळे ग्रीटचा झिजण्याचा दर कमी होतो. सॉफ्ट व्हीलमध्ये बॉन्ड वीक असतो. सॉफ्ट व्हीलमध्ये हार्ड व्हीलच्या मानाने हा बॉन्ड वीक असतो. त्यामुळे ग्रीट्स किंवा ग्रेन ह्या काय होत असतात सॉफ्ट व्हीलमध्ये सुटे होत असतात. त्यामुळे झिजण्याचा जो दर आहे, झिजण्याचा जो रेट आहे, हा रेट जास्त असतो. तर अशा ह्या ग्रेड्स या इंग्रजी अक्षर A to Z या अक्षराने दर्शवितात. जसे ग्रीट किंवा ग्रेड 10 ते 600 नंबरने दर्शवितात, तशाच प्रकारे ह्या ज्या ग्रेड आहे या ग्रेड या A to Z या कॅपिटल लेटर अक्षराने दर्शवतात. त्यामध्ये हार्ड व्हीलचा उपयोग सॉफ्ट धातू ग्राइंडिंग करण्याकरता, तर सॉफ्ट धातूचा म्हणजे सॉफ्ट व्हीलचा उपयोग हा हार्ड धातू ग्राइंडिंग करण्याकरता होतो. ग्रेडचे 3 ग्रुपमध्ये ISI नुसार वर्गीकरण केलं जातं. ह्या ग्रेडचं 3 ग्रुपमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये ग्रुप आणि ग्रेड. त्या ग्रुपमध्ये सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड. तर सॉफ्ट ग्रुपमध्ये येणारे ग्रेड A B C D E F G H आणि मीडियममध्ये त्या पुढचे लेटर I J K L M N O आणि P. त्याच्यानंतर हार्ड ग्रुपमध्ये येणाऱ्या ग्रेड्स Q R S T U V W X Y Z. अशा प्रकारे या 3 प्रकारामध्ये ग्रुपमध्ये सॉफ्ट, मीडियम आणि हार्डमध्ये ही ग्रेडची बरोबरी केली जाते. तर आता सांगितलं की यामध्ये सॉफ्ट व्हीलचा उपयोग हार्ड धातू ग्राइंडिंग करण्याकरता आणि हार्ड व्हीलचा उपयोग सॉफ्ट धातू ग्राइंडिंग करण्याकरता होतो. तर आणि सॉफ्ट धातूसाठी हार्ड आणि हार्ड धातूसाठी सॉफ्ट व्हील वापरलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्ट्रक्चर संदर्भात. स्ट्रक्चर 2 ॲब्रेसिव्ह ग्रेनमध्ये. आता जे व्हील आपण तयार करतो ग्राइंडिंग व्हील असे असंख्य ॲब्रेसिव्ह त्या ठिकाणी वापरले जातात. तर ॲब्रेसिव्ह ग्रेन्समध्ये बॉन्ड किती प्रमाणात सामावलेला आहे, या ॲब्रेसिव्ह ग्रेन्समध्ये बॉन्ड हा किती प्रमाणात सामावलेला आहे हे स्ट्रक्चरवरून काय होत असतं, आपल्याला समजत असतं, कळत असतं. त्यामुळे ग्रेन्समधील जवळीकपणा, या ॲब्रेसिव्हच्या ग्रेन्समधील हा जवळीकपणा आहे, हा जवळीकपणा कळतो. ग्राइंडिंग व्हील तयार करताना अशा प्रकारचे हे ग्राइंडिंग व्हील वेगवेगळ्या शेपमध्ये तयार करताना ग्राइंडिंग व्हील ग्रेन्समध्ये जे अंतर ठेवलं जातं, 2 ॲब्रेसिव्ह ग्रेन्समध्ये जे अंतर ठेवलं जातं त्या स्ट्रक्चर असे म्हणतात. हे व्हील तयार करत असताना दिल्या जाणाऱ्या दाबावर हे स्ट्रक्चर अवलंबून असतं. व्हील तयार करत असताना दिल्या जाणाऱ्या प्रेशरवर, दाबावर हे स्ट्रक्चर अवलंबून असतं. हे स्ट्रक्चर 1 ते 15 नंबरने दर्शवतात. हे स्ट्रक्चर 1 ते 15 नंबरने दर्शवतात. 1 ते 15 नंबरने दर्शवतात.
या स्ट्रक्चरचे दोन ग्रुपमध्ये वर्गीकरण केले जाते, डे स्ट्रक्चर आणि ओपन स्ट्रक्चर। डे स्ट्रक्चरमध्ये 1 पासून 8 पर्यंतचे नंबर येतात आणि ओपन स्ट्रक्चरमध्ये 9 पासून 15 हायर असे नंबर त्यामध्ये येतात। तर या स्ट्रक्चर संदर्भातली माहिती आपण पाहूया। ओपन स्ट्रक्चर व्हील अधिक सहजतेने, म्हणजे ओपन स्ट्रक्चरचं जे व्हील आहे ते अधिक सहजतेने मटेरियल कटिंग करतो, म्हणजे दिलेल्या वेळेत अधिक मटेरियल आपल्याला काढता येतं। हीट कमी प्रमाणात निर्माण होत असते या ओपन स्ट्रक्चरचं व्हील वापरून। हीट आहे, उष्णता आहे, ही कमी प्रमाणात निर्माण करते, पण मिळणाऱ्या फिनिशिंगचा दर्जा हा कमी असतो। तर फिनिशिंग दर्जा जवळजवळ असणारे ग्रेन्स वाढवतात। हा जो फिनिशिंगचा दर्जा वाढवायचा असेल, ॲग्रेसिव्ह ग्रेन जितके जवळ असतील त्यामुळं फिनिशिंग आपल्याला जवळ मिळवता येते। त्यानंतर डे स्ट्रक्चरचा दुसरा प्रकार डे स्ट्रक्चर। तर डे स्ट्रक्चर असलेल्या व्हीलचा उपयोग हा हार्ड व ठिसूळ धातू, जे हार्ड धातू असतात ते ठिसूळ असतात, असे हार्ड व ठिसूळ म्हणजे ब्रिटल धातू, तसेच ज्या ठिकाणी सूक्ष्म फिनिशिंग हवी असेल अशा ठिकाणी या डे स्ट्रक्चरच्या व्हीलचा उपयोग करतात। ओपन स्ट्रक्चर असलेल्या व्हीलचा उपयोग हा सॉफ्ट व टफ धातू, तसेच ज्या ठिकाणी आधी डेपमध्ये आपल्याला कट घ्यावायचा आहे अशा ठिकाणी या ओपन स्ट्रक्चरच्या व्हीलचा उपयोग करतात। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या या लेसनमध्ये ग्रीड, ग्रेड, स्ट्रक्चर ऑफ ग्राइंडिंग व्हील या लेसनच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना ग्रीड और ग्रेन, त्याचप्रमाणे ग्रेड आणि स्ट्रक्चर या संदर्भात माहिती पाहिली। या ग्रीड किंवा ग्रेनचे कोर्स, मीडियम, फाईन आणि व्हेरी फाईन यामध्ये हे ग्रीड किंवा ग्रेन 10 ते 600 नंबर ओळखतात। ग्रेडची वर्गवारी यामध्ये सॉफ्ट, मीडियम आणि हार्ड या प्रकारात केले जाते। ग्रेड A to Z इंग्रजी कॅपिटल अक्षराने दर्शवल्या जातात। त्यानंतर स्ट्रक्चर ॲग्रेसिव्हच्या 2 ग्रेन्समध्ये जे अंतर असतं त्याला स्ट्रक्चर असे म्हणतात। हे स्ट्रक्चर प्रेशरवर व्हील तयार करत असताना दिलेल्या दाबावर अवलंबून असतं। ते स्ट्रक्चर 1 ते 15 नंबरने दर्शवतात। अशा प्रकारे ही माहिती आपण या लेसनच्या अनुषंगाने अभ्यासली। धन्यवाद।